श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं स्वामी असं स्वागत आहे. आजचा स्वामी संदेश पाहिला तर स्वामी म्हणतात, देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. अडचणींना सांगा की आपला देव किती मोठा आहे. भिऊ नकोस, सदैव मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो. स्वामींचा काळ, स्वामी जेव्हा सोबत असतात तेव्हा काट्याचे सुद्धा फूल बनतं. इतकी ताकद स्वामींच्या आशीर्वादामध्ये आहे. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच टाकतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीच होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा, विश्वास अतूट असला पाहिजे. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा. इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच स्वामी आईचा खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाहीये. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा स्वामींवर विश्वास असायला हवा. अडचणी आयुष्यात नसतात तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. स्वामी म्हणतात, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य कायम असते. स्वामी म्हणतात, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहते, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो आणि ज्या अशक्य गोष्टी असतात त्या शक्य करतो. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा. कधी कधी उपवास मीपणाचाही करावा. कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधीही न सोडण्याचा संकल्पही कधीतरी करून बघावा. जगात कुठले पण नाते असू द्या, त्या नात्यात जर विश्वास आणि वेळ ह्या दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात. ह्या नसल्या की नात्यात तडा जातो आणि पण ते नातेही हळूहळू संपून जाते. गवेण, अहंकार आहे ह्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता, एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा असतो.
पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो, त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोहोचतच. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली छान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटतं. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच असतो. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलयुगात तुला एकटे होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनुभवाने एक गोष्ट शिकवली, कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू. देव बसला आहे वर, तू हिशोब नको करू. भिऊ नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल सांभाळतील, मार्ग सापडत नसेल दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने हात मारा, साथ घाला. घेऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामींवर विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा भेटत ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसं सगळं होईल. दिवस वाईट आहेत, आयुष्य नाही. सुरक्षित राहा, काळजी घ्या. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून तर बघ, नाही हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आर्ततेने बोलून तर बघ, मनासारखं नाही झालं तर सांग. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असत किंवा आपली माणसं असत. तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येते. पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कटपुतळी करतो. केवळ तुमच्या पायाशी बसून राहणं हे देखील तुमचं पूजनच आहे. तुमच्यापासून दूर असताना तुमचं चिंतन करणं हे देखील तुमचं पूजनच आहे. हातात जपाची माळ नाही की मुखात पूजाविधीचे हस्तलिखित मंत्र नाहीत किंवा षोडोपचार पूजनाचा थाट माटही नाही. सुगंधित फूल नाही, रसाळ फळ नाही, घमघमणारं अत्तर नाही की गोमातेच्या तुपाच्या प्रशांत निरंजनाची आरती नाही. परंतु प्रत्येक क्षण तुमचाच विचार करणं हे देखील तुमचं पूजनच आहे. खरं सांगायचं तर खूप वेळेस मी कोलमडून जात असतो. सगळं संपलं असे वाटून मी गळगळीत होत असतो. कोठून तरी स्वामी येतात आणि माझ्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जीवनात कधी दुःखी झाले तर आपले दुःख व वेदना जगाला सांगू नका. ते तुमचे दुःख रडत रडत विचारेल व हसत हसत सांगत बसेल. आपले दुःख, आपल्या चुका श्री स्वामी समर्थ माऊलींना समोर अंतःकरणापासून न भीता, न लाजता, कोणाचीही पर्वा न करता सांगा.
कारण स्वामीच ब्रह्म आनंदाचे उगम आहे व सर्व सुख शांतीचे आश्रयस्थान आहे. आर्ततेने हाक मारली असता श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सोबत असताना गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामी सोबत असताना कशाला कोणाची वाट बघावी, का उगाच कसली काळजी करावी. स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दुःखात स्वामी, सुखात स्वामी, दुःखानंतर सुखाची आहट स्वामी, प्रारंभ स्वामी, अंत स्वामी. सदैव स्वामी स्वामी स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतः सोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील विचार केला जातो, तिथेच माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असतं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हातांनी प्रामाणिकपणे काम व मुखात स्वामी नाम असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणार नाही. थोडं उपकार तुझे श्री स्वामी समर्था, अपार तुझा श्री स्वामी समर्था. तू दाता, तू विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तू बंधू, तू सखा. आम्हावरी राहू दे स्वामीराया तुझी दया, हीच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की ती त्याच्या जीवनामध्ये सगळं काही सुरळीत चालू आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचं त्या व्यक्तीचं दृष्टिकोन सकारात्मक आहे. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचा ओझ इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासेल. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझू शकतो पण अगरबत्ती नाही. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमाच्या ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणाच्या बिघाडाची दुरुस्ती होईपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख मिळणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं स्वामी असं स्वागत आहे. आजचा स्वामी संदेश पाहिला तर स्वामी म्हणतात, देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. अडचणींना सांगा की आपला देव किती मोठा आहे. भिवू नकोस, सदैव मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो. स्वामींचा काळ, स्वामी जेव्हा सोबत असतात तेव्हा काट्याचे सुद्धा फूल बनतं. इतकी ताकद स्वामींच्या आशीर्वादामध्ये आहे. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीच होत नसतं, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं. स्वामींवर आपली श्रद्धा, विश्वास अतूट असला पाहिजे.
स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा. इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच स्वामी आईचा खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का, पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाहीये. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा स्वामींवर विश्वास असायला हवा. अडचणी आयुष्यात नसतात तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. स्वामी म्हणतात, फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य कायम असते. स्वामी म्हणतात, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतोय, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो आणि ज्या अशक्य गोष्टी असतात त्या शक्य करतो. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा, कधी कधी उपवास मीपणाचाही करावा. कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधीही न सोडण्याचा संकल्पही कधीतरी करून बघावा. जगात कुठले पण नाते असू द्या, त्या नात्यात जर विश्वास आणि वेळ ह्या दोन गोष्टी खूप गरजेच्या असतात. ह्या नसल्या की नात्यात तडा जातो आणि मग ते नातेही हळूहळू संपून जाते. घमेंड, अहंकार आहे ह्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी नम्रता असणार नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही, आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता, एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही. चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा असतो. पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो. त्याचप्रमाणे नामस्मरणही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोहोचतच. म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपले छान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटतं. हा खेळ संस्कार, समज आणि मानसिकतेचाच असतो. परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलयुगात तुला एकटे होऊ देणार नाही. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
अनुभवाने एक गोष्ट शिकवली, कोणाच्या चुकांना जगासमोर नको आणू. देव बसला आहे वर, तू हिशोब नको करू. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल सांभाळतील, मार्ग सापडत नसेल दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने हात मारा, साथ घाला. घेऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामींवर विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा भेटत ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसं सगळं होईल. दिवस वाईट आहेत, आयुष्य नाही. सुरक्षित राहा, काळजी घ्या. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून तर बघ, नाही अन हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आर्ततेने बोलून तर बघ, अन मनासारखं नाही झालं तर सांग. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत.